नाराजीचा विषय राज्यातच संपला। दिल्लीतल्या अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। तर फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिंदेने अमित शहांसमोर तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंचं युतीच्या दृष्टीने मोठं पाऊल। मुंबईत मनसेला 70च्या आसपास जागा सोडण्याची उद्धव ठाकरेंची तयारी। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती। मवियात मनसेला नवा भिडू म्हणून घेण्यास काँग्रेसचा नकार। मुंबईत आघाडीसाठी काँग्रेसकडून शरद पवारांना साथ। तर ठाकरे बंधूंबाबतची काँग्रेस राष्ट्रवादीची अंतिम भूमिका आठवड्याभरात ठरणार। पुण्यामध्ये कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी अंजली दमानी यांचा आक्रमक पवित्रा कायम। पार्थ पवारांचा सीडीआर तपासण्याची मागणी। तर पार्थ पवारांना क्लीन चिट दिलेली नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही। राजन पाटलांच्या मुलाचं अजित पवारांना चॅलेंज। भावनेच्या भरात बाळराजेंकडून चूक। राजन पाटलांनी केली दिलगिरी व्यक्त। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाविरोधातील आरोपसत्रानंतर आयोगाच्या बचावासाठी रथी महारथी मैदानात। 272 नामवंतांचं खुलं पत्र। घटनात्मक संस्थांविरोधात विखारी प्रचार सुरू असल्याचा आरोप। दिल्लीच्या लाल किल्ल्या शेजारी झालेल्या स्फोटाची पाककडून कबुली। भारताच्या जमिनीवर पाक दहशतवाद्यांनी हल्ला केला। पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवरुल हक यांची कबुली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोई एनआयएच्या कोठडीत। बिश्नोईची कसून चौकशी होणार। राज्यभरामध्ये पारा घसरल्यानं नागरिकांना हुडहुडी। मुंबईत 11 वर्षांमधली सर्वात थंड सकाळ। तर तापमानाचा पारा 16.2 राज्यामध्ये जेऊरमध्ये सर्वात कमी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।